समृद्ध भाषा काय असते ना हे मी तुम्हाला सांगतो आता. सांगा. ऐका. साधं मातीचं भांड, ज्याबद्दल आपल्या उन्नत मराठी भाषेची समृद्धी बघा. वाजवण्यासाठी ते मातीचं भांड वापरलं हा. तर त्याला घटम म्हणतात. घटम. तेच भांड पाण्यासाठी वापरलं तर माठ. अंत्यसंस्काराला मडक, नवरात्रीला घट म्हणतात, संक्रांतीला सुगड म्हणतात, गोड. दहीहंडीला त्याची हंडी होते, हा. पण दही लावायला गाडगं होतं, गाड. खरंय. चहा प्यायला कुल्हड होतं, अरे हो. आणि लग्न विधीत अविघ्न कलश होतो. क्या बात आहे. आहे का एवढी समृद्ध भाषा कुठे आहे? सांगा ना मला. आता आपण विशेषणांवर येऊया मराठी भाषेतल्या. विशेषण. हा. मराठी भाषेत जेवढी विशेषणं आहेत ना त्याच्यात 10% तरी यांच्या इंग्रजी भाषेत आहेत का हो? आता तुम्हाला ससा दाखवला त्याने. थांबा 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 जरा. आता मी जे काही बोलणार आहे हा. ना ते ऐकून खरंच यांच्या डोळ्यात ससे दिसतात. आहेत मराठी भाषेतली विशेषणं, त्याच्या 10% तरी इंग्रजी भाषेत आहेत. बोला बोला. कुरकुरीत चकली, खुसखुशीत करंजी, लुसलुशीत पोळी, चुरचुरीत फोडणी, हा. घसघशीत पैसा, भुसभुशीत जमीन, रसरशीत गुलाबजाम, हा. दणदणीत, सणसणीत, ठणठणीत, चुणचुणीत, टुणटुणीत, खरखरीत, रखरखीत, चमचमीत, बटबटीत, पचपचीत, गुटगुटीत, सुटसुटीत,